नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. मुलांना लावायची सवय याच्यामध्ये आज आपण एक महत्त्वाची सवय बघू. वेदना, दुःख सहन करण्याची सवय. तर या जगामध्ये कोणालाही दुःख किंवा वेदना आवडत नाही. वेदना हव्यात असं म्हणणारा या जगात कोणीही सापडणार नाही. पण आपल्या आजूबाजूला असे अनेक जण असतात की जे वेदना होत असतानाही हसत असतात. तर काही जण मात्र थोड्याशा वेदना झाल्या तरी रडायला सुरुवात करतात. अनेक मुलं इंजेक्शन, डॉक्टर किंवा तत्सम गोष्टी ऐकल्या तरीही मोठ्याने रडायला सुरुवात करतात. तर काही मुलं मात्र अत्यंत धीराने या गोष्टींना सामोरे जातात. तर मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल? तर खरं तर प्रत्येक मुलामध्ये वेदना, दुःख सहन करण्याची आणि त्याला सामोरं जाण्याची सवय असायलाच हवी. ज्यांच्यामध्ये वेदना सहन करण्याची सवय असते, क्षमता असते, त्या मुलांमध्ये धैर्य, धाडस आपोआपच विकसित होते. अशा मुलांमध्ये आत्मविश्वास असतोच. कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी ही मुलं नेहमी तयार असतात. कारण असताना एखाद्या गोष्टीसाठी बाऊ करणं, सहानुभूती मिळवणं अशा गोष्टीसाठी ही मुलं अडकत नाहीत. मग ही सवय तुम्ही कशी लावाल? तर पडलं तर लागणारच आहे हे मुलांना आधी समजून सांगा. उगीच अरे लागलं खूप वगैरे असं करू नका. आपण खेळणार आहोत, पडणार आहोत, लागणारच आहे हे त्यांना समजून सांगा. आणि ही जखम जरी झाली तरी आपण त्याचे औषध वगैरे लावू, नीट होऊन जाईल असं त्यांना आपण सांगायला पाहिजे. नाहीतर उगीच त्याचा बाऊ नको करायला. एकदम सहजतेने त्या गोष्टी आपण घ्यायला हव्यात. वेदना ह्या सहन केल्या जाऊ शकतात हे मुलांना पहिले समजून सांगायला हवं. पण आजकालचे पॅरेंट्स हे बिलकुलच मुलांना काहीच सहन करू देत नाहीत. साधं जेव्हा वॅक्सिनेशन असतं तेव्हासुद्धा पेनलेस वॅक्सिनेशन देतात. तेवढी तरी पेन त्यांना सहन करताच यायला पाहिजे. तिथूनच त्यांची सुरुवात होणार आहे. पण खूपच पॅनिक होऊन जात आहेत पॅरेंट्स आणि त्याच्यामुळं त्यांना स्ट्रॉंग म्हणजे ती मुलं बनतच नाही आहेत. तर अनेक शूरवीर, सैनिक यांच्या गोष्टीसुद्धा आपण त्यांना सांगाव्या, धाडसी वगैरे लोकांच्या. आणि मग ते कसे वेदना सहन करत होते, दुःखाला सामोरे जात होते, अशा मुलांना गोष्टीच्या रूपाने आपण सांगणे. आणि लहान लहान प्रसंगात टोचणं, लागणं, मनाला वाईट वाटणं वगैरे हे सगळं किरकोळ आहे हेही त्यांना आपण सांगावं. साधा आता गुलाबाचा जरी काटा टोचला तरी जोरात भुंगा पसरणारी मुलं असतात. पोटात दुखलं किंवा पायाला लागलं तरी काही मुलं त्याचा बाऊ करतात, तर काही मुलं शांतपणे ती सहन करतात. तर सहन करण्याचं मुलांना आपण शिकवायला पाहिजे. जेव्हा तुमची मुलं धैर्याने दुःखाला, वेदनेला सामोरे जातील, आजारपणात धैर्य दाखवतील, त्यावेळेला मुलाचं कौतुक करा. सगळ्यांसमोर सांगा की आमच्या मुलाला तापामध्ये किंवा लहानशा खरचटण्यामध्ये सुद्धा काही त्रास होत नाही. उलट आमचा मुलगा खूप शूरवीर आहे, आमची मुलगी खूप धाडसी आहे. आजूबाजूला कुणी रडत असतील, त्यांना त्या वेदना सहन होत नसतील, तर तुमच्या मुलाला त्याला समजावून सांगायला सांगा. वेदना कशा सहन करायच्या हे तुमच्या मुलांना किंवा दुसऱ्या मुलाला त्यांनी दुसऱ्या मुलाला समजून सांगायला सांगा. मग त्यांच्यात आपसुकच ही सवय तयार होईल. दुसरी एक महत्त्वाची सवय बघू आपण की शहरात किंवा खेड्यात कुठेही मजेत राहण्याची सवय. तर बऱ्याचदा शहरातील मुलांना खेड्यात राहणं हे त्रासदायक वाटतं. खेड्यात जाऊन राहणं हे त्यांना शक्य वाटत नाही. त्याविषयी ते तक्रार करतात. तर खेड्यातील मुलं जेव्हा शहरात येतात तेव्हा भांबवतात, घाबरतात, स्वतःला कमी समजतात. याचं कारण फक्त सवय हेच आहे. शहरातील मुलांना खेड्यात राहायची आणि तिथल्या राहणीमानाची सवय नसेल तर खेड्यातील मुलांना शहरातील कार्यपद्धतीचीही सवय नसते. यासाठी जीवनशैलीच्या विरुद्ध वर्षातून एकदा तरी जाऊन राहणं हे मुलांनाच काय तर प्रत्येकाला आवश्यक आहे. मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल? तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण आनंदी कसे राहू शकतो हे मुलांना स्वतःच्या अनुभवातून कळेल. तक्रार न करता आनंदात राहू शकतो, कमी सुविधांमध्ये सुद्धा आनंद मिळू शकतो हे मुलांना समजेल. श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसतं. कमीपणा, श्रेष्ठपणा हा राहणीमानावर अवलंबून नसतो.
हे मुलांना लहानपणीच समजून जाईल. मुलांची स्वप्रतिमा उंचावण्यासाठी ही सवय अत्यंत मार्गदर्शक ठरते. मग ही सवय कशी लावाल? तर प्रत्येकाशी आदराने बोलायला हवं. हे मुलांना आपल्या वागण्यातून बोलण्यातून समजावून सांगा. आणि या जगामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असं कोणीही नसतं हे मुलांना दाखवून द्या. वर्षातून एकदा तरी मुलांना खेड्यात किंवा खेड्यातील मुलांना शहरात किंवा मोठ्या शहरात घेऊन जा. तिथले लोक कसे असतात, त्यांची राहण्याची पद्धती कशी, त्यातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या, हे मुलांना दाखवा. त्याविषयी जर पालकांनी तक्रार केली नाही, शिक्षकांनी तक्रार केली नाही, तर मुलांनाही ते आवडून जातं. पण जर पालकांनीच खेड्यातील किंवा शहरातील लोकांविषयी तक्रारी सुरू केल्या तर मुलंही तेच करणार. म्हणून आपोआपच त्यांच्यामध्ये नकारात्मकता निर्माण होईल. म्हणून हे आपणही करायचं नाहीये. आणि अशा ठिकाणी जाऊन आल्यानंतर कशी मजा आली, कसा आनंद झाला याविषयी घरी पण चर्चा करा. फोटो वगैरे काढा, सर्वांना दाखवा आणि मग ह्या आठवणीही त्यांच्या मनामध्ये कायम राहतील. धन्यवाद.